नमस्कार लाईव्ह विशेष संपादकीय सदर विषय आजच्या विषयामध्ये आपण वाचावा ऐका। काँग्रेसमधल्या भूकंपाची चर्चा नांदेडमध्ये। काँग्रेसचे आमदार पक्षातून बाहेर पडणार व स्वतंत्र गट तयार करून भाजपला पाठिंबा देणार हे उघड झाले आहे। यामुळे संपूर्ण राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे। या भूकंपाचे छोटे मोठे धक्के राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जाणवायला लागले आहेत। शिवसेनेची तर बोलतीच बंद झाली आहे। सरकार विरोधी भूमिका घेणारी शिवसेना बॅकफूटवर दिसत आहे। मंत्रिमंडळात यावे म्हणून देव पाण्यात घालून बसलेले नेते मंडळी विमनस्क अवस्थेत बसलेले आहेत। राज्यात काँग्रेसचे प्रमुख पद नांदेडकडे असल्याने नांदेडमधून तर काही धक्का होणार नाही ना, याची चर्चा राज्यात चालू आहे। राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कुठे राहणार याविषयी चर्चा चालू आहे। मंत्रिपद नाही मिळाले तर चालेल, पण सत्तेतून बाहेर पडता कामा नये अशी भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी घेतली आहे। शिवसेनेची बोलतीच बंद झाली आहे। दोन्ही डगरीवर पाय ठेवून असलेले राष्ट्रवादीने शिवसेनेला सोबत घेऊन सरकार पाडण्याचेच कारस्थान तयार केले होते, परंतु राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाल्याने ती मोड जमू शकली नाही। काँग्रेसनेही डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे। याचे नेतृत्व थेट दिल्लीमधून चालू आहे। पंकजा मुंडे, विनोद तावडे, बबनराव लोणीकर इत्यादींच्या विविध प्रकरणाने जेरीस आलेल्या फडणवीस सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावर व दुष्काळावर घेरून दुही निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। यामुळे भांबावलेल्या अवस्थेतील सरकारने मुद्दामहून रचलेले हे खोटे खुबाड आहे असे विरोधी पक्षाकडून सांगण्यात येत असले तरी काँग्रेसमध्ये धावाधाव का चालू आहे यातच राजकीय नाट्याचे उत्तर दडले आहे। काँग्रेसच्या आमदार संख्येचा विचार केल्यास 28 आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन करावा लागेल, तर मिळालेल्या माहितीनुसार सध्या 22 आमदारांचाच गट तयार झालेला आहे। त्यामुळे या पक्षालाही अजून 6 आमदारांची गरज आहे। प्रचंड उन्हानंतर पावसाच्या एखाद्या हलक्या सरीनेही जसा वातावरणात बदल होतो व वातावरण एकदम आल्हाददायक बनून जाते, तसेच सध्या वाढलेल्या राजकीय घमासानामध्ये आमदार फुटीच्या चर्चेनेही राजकीय वातावरणात एकदम शांतता पसरली आहे। एकीकडे शिवसेनेचे तोंड बंद झाले, राष्ट्रवादीची उपयोगिताच शून्य होईल, काँग्रेस रसातळाला जाईल असा हा भाजपाचे बिनतोड क्षेपणास्त्र आहे।